राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना या दोन्ही पण योजनेचे पैसे आता सरकारच्या माध्यमातून वाढवण्यात आलेले आहेत। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक बैठक झाली। त्यामध्ये सर्वात मोठा निर्णय सर्व शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे। PM किसान योजना या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आता 2,000 रुपये नसून डायरेक्ट 3,000 रुपये करण्यात आलेले आहेत। तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये नसून आता तुम्हाला 3,000 रुपये केले आहेत। तर बघा, 4 महिन्यातून एकदा तुम्हाला 2,000 रुपये मिळत होते, परंतु आता तुम्हाला 2,000 रुपये नसून 3,000 रुपये करण्यात आले आहेत। याचे पैसे आता सरकारच्या माध्यमातून वाढवण्यात देखील आले आहेत। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारने व राज्य सरकारने हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। सर्व शेतकरी आता खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, गेले 3 ते 4 दिवस झालं PM किसान योजना व नमो शेतकरी योजना हप्ता मिळणार, उद्या हप्ता मिळणार अशा ज्या काही अफवा पसरल्या गेल्या होत्या, त्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय देखील झाले आहेत। तर मित्रांनो, PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना याचे हप्ते देखील तुम्हाला 4,000 रुपये येणार होते, परंतु यामध्ये शेतकऱ्याची पडताळणी करूनच आता सर्व शेतकऱ्यांना हप्ता वाढवण्यात येणार आहे असल्याची सगळ्यात मोठी समोर आलेली आहे। तर मित्रांनो, त्यामुळे आता बघा, हा हप्ता वाढवताना प्रत्येक शेतकऱ्याचा अर्ज आता तुम्ही पाहायचा आहे। नमो योजनेचा जो अर्ज असू दे किंवा PM किसान योजनेचा अर्ज असू दे, हे दोन्ही अर्जाची सरकारकडून आता पडताळणी होणार आहे, म्हणजे छाननी होणार आहे। आणि यामध्ये जो कोणी चुकीचा शेतकरी आढळेल त्याचा हप्ता कायमचा तो बंदसुद्धा करण्यात येणार आहे, असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात देखील आलेलं आहे। शेतकऱ्याची आनंदाची बातमी देखील आलेली आहे। PM किसान योजनेचे 2,000 रुपये आता नसून डायरेक्ट 3,000 रुपये तुम्हाला करण्यात येणार आहे व नमोचे 2,000 रुपये नसून आता राज्य शासनाच्या माध्यमातून नमोचे 3,000 रुपये तुम्हाला करण्यात येणार असं सांगितले। टोटल 3,000 अधिक 3,000 टोटल 6,000 रुपये तुमच्या सर्व शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये आता येणार आहेत। परंतु हे पैसे कधी येणार याची तारीखसुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात देखील आलेले आहे। काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी मित्रांनो उपस्थित होते। त्यामध्ये पत्रकारांनी सर्वात मोठा मुद्दा देखील मांडला, प्रश्न देखील विचारला। शेतकऱ्यांना आधीची कर्जमाफी झाली नाही, पीक विमासुद्धा कधी मिळाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसेच नाहीत। त्यामुळे आता लवकरात लवकर PM किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडा, असं जेव्हा मुख्यमंत्री व त्या ठिकाणी पंतप्रधानांना विचारलं तेव्हा त्यांनी काय म्हणाले बघा। आता शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पत्रकारांनी प्रश्न देखील विचारला तेव्हा सर्वात मोठा निर्णय सरकारने आता घेतला आहे। त्यांनी स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून आता सांगितलं आहे की जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे आणि PM किसान योजनेचा हप्ता आहे, दोन्हीचा हप्ता आम्ही वाढवणार आहोत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे। तो हप्ता आता 2,000 रुपयाचा नसून तो प्रत्येक 1,000 रुपयाची वाढ दिली जाणार आहे। ती 1,000 रुपयाची नमोचा हप्ता 1,000 रुपये, नंतर PM किसान योजनेचा 1,000 रुपये, टोटल तुम्हाला आता त्याला 3,000 रुपये, म्हणजे टोटल तुम्हाला 6,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। परंतु हा हप्ता वाढवताना सरकारच्या माध्यमातून अनेक शेतकरी देखील आता अपात्र होणार आहेत। आता खरोखर शेतकऱ्याची पडताळणी या ठिकाणी करण्यात येणार आहे। यामुळे जवळजवळ 6 ते 7 लाख शेतकरी मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून बाहेर देखील पडणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना यामधून बाहेर काढले जात आहे हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे। तुम्हाला वाढवून 3,000 रुपये अधिक दुसरं पाहिलं गेलं तर डायरेक्ट 4,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत।
आता 6,000 रुपये तुम्हाला नेमकं आता कोणत्या तारखेला मिळणार आहेत, तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये कधी येणार आहेत, हे पाहणंसुद्धा अतिशय गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला व्हिडिओ लक्ष देऊन पहा. फक्त 2 मिनिटे लक्ष देऊन पहा. नेमकं आता राज्य सरकारने नवीन काय पात्रता लावण्यात आले आहेत. हप्ता तर तुमचा वाढवला आहे, त्याबरोबर नवीन अटी आणि पात्रता देखील या ठिकाणी सरकारने लावलेले आहेत. तर यामध्ये सरकारकडून आता तुमच्या अर्जाची पडताळणी म्हणजे छाननी होणार आहे. तुमचा अर्ज जो चेक करण्यात येणार आहे, म्हणजे सरकार आता तुमचा हप्ता वाढवून देणार आहे. त्याचबरोबर जे शेतकरी चुकीच्या मार्गाने PM किसान योजनेचा तसेच नमो शेतकरी योजनेचा आत्तापर्यंत चुकीच्या मार्गाने हप्ते घेतले आहेत, यामधून कायमच आता सरकारने वगळण्याचा निर्णय देखील घेतले आहेत. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाच असेल, नेमकं पात्रता सरकारच्या माध्यमातून नवीन कोणत्या लावण्यात आलेले आहेत. तर 2025च्या मागच्या मार्च महिन्याच्या 24 तारखेला जो PM किसान योजनेचा 19चा हप्ता आहे, तो सर्व शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळाला होता. तर त्यामध्ये जवळजवळ 10 ते 12,000 शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने हप्ता घेतल्याचं हे सरकारच्या आता लक्षात आलेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला आता काय करायचं आहे, नियम आणि अटी काय आहेत. तर PM किसान योजना तसेच नमो शेतकरी योजना हा हप्ता येण्यासाठी सरकार तुमच्या अर्जाची त्या ठिकाणी पडताळणी करणार असल्याची सर्वात मोठी माहिती आता समोर आलेली आहे. तर तुमचा हप्ता वाढवला आहे की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तर तुमचा हप्ता वाढवला आहे, परंतु यामध्ये सरकार तुमच्या अर्जाची पूर्णपणे छाननी देखील करणार आहे. यामधून तुम्ही बाहेर निघताय की काय हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे. याची यादी देखील समोर आलेली आहे. आता तुम्ही यामधून अर्जामधून बाहेर पडताय का, असं राहताय की हे नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. तुमचा हप्ता वाढवला आहे, परंतु सरकारच्या माध्यमातून काही अटी देखील लावण्यात आले आहेत, काही पात्रता देखील लावण्यात आली आहेत. या अटी आणि पात्रता बघणंसुद्धा तुमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे. बघा, यामध्ये सरकार तुमच्या अर्जाची छाननी देखील करणार आहे. यामध्ये सरकार आता तुमचं रेशन कार्ड जे पिवळे किंवा केसरी आहे, तर यामध्ये सुद्धा काय चेक करणार आहे, कसं चेक करणार आहे आणि काय चेक करणार आहे ते पण सांगणार आहे. त्यानंतर तुमचं जे आधार कार्ड आहे, आधार कार्डसुद्धा आता सरकार चेक करणार असणार आहे. त्यानंतर तुमचा जो उत्पन्नाचा दाखला आहे ते सुद्धा चेक करणार आहे. यामध्ये जर तुम्ही दोषी आढळला तर तुमचा कायम सरकारच्या माध्यमातून जे PM किसान योजनेचा हप्ता आहे, नंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे, तो पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ही एक वाईट बातमी तुमच्यासाठी असू शकते, परंतु सरकारने तुम्हाला चांगली बातमी देखील सुद्धा दिली आहे. नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना यामध्ये तुमचा हप्ता आता वाढवण्यात आलेला आहे. तर बघा, नमो शेतकरीचा हप्ता कायम तुम्हाला आता यावा असं वाटत असेल, तसेच तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता तुम्हाला इथून पुढे 5 वर्षापर्यंत यावा असं वाटत असेल, तर सरकारने कोणकोणत्या अटी आणि नियम आणि पात्रता लावण्यात आले हे नक्की बघा. कालच मंत्रिमंडळाची एक बैठक झाली. त्यामध्ये सरकारने अर्ज जे आहेत त्याची छाननी करण्याचा अधिकार या ठिकाणी आदेश देण्यात आले. तर कालपासून PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, तर या अर्जाची छाननी देखील सुरू झालेली आहे, तपासणी देखील सुरू झाली आहेत. यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुमचं रेशन कार्ड या ठिकाणी चेक केलं जाणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सर्वांनी फक्त 2 मिनिट लक्ष देऊन पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे. तुम्हाला PM किसान योजना व नमो शेतकरी योजना तर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वाढवून जो हप्ता तर तुम्हाला नेमकं कधी मिळणार आहे याची तारीखसुद्धा पुढे सांगणार आहे. परंतु सरकारने खरोखर तुमच्या अर्जाची पडताळणी सुरू केलेली आहे. ही खरी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित समजणार आहे. तर बघा, त्यामध्ये तुम्हाला एक आनंदाची बातमी, PM किसान योजना व नमो शेतकरी योजनाचा डायरेक्ट हप्ता 3,000 रुपये असणार आहे आणि 6,000 रुपये तुमच्यापर्यंत येणार आहेत. यासाठी तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर चेक करा. आता सरकारच्या माध्यमातून ते देखील चेक केलं जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड नाही त्यांना वाढवून हप्ता तर मिळण्याचं लांबच, पण त्या योजनेच्या माध्यमातून दोन्ही पण कायमचं नाव वगळलं जाणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे सरकारने आता स्पष्टपणे म्हणणं आहे की तुम्हाला आम्ही पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड यासाठी देतो ज्याचं उत्पन्न आहे, ज्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहेत, जे गोरगरीब नागरिक आहेत, अशाच नागरिकांना आम्ही पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड देत असतो. परंतु
तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे कार्ड नसेल तर डायरेक्ट तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून वगळण्यात येणार आहे। बघा आता तुम्हाला आता पात्रता तुम्हाला तर सांगत आहे, यामधील शेवटच्या पात्रते अशी सांगणार आहे, जी शेवटची पात्रता तुम्ही ऐकल्यानंतर त्यामधून अनेक शेतकरी आता बाद होणार आहेत। तर शेवटची पात्रता कोणती आहे नक्की बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून काय झाले की जे बोगस पद्धतीने अनेक शेतकरी आता सावकार असून श्रीमंत असून पण PM किसान योजनेचा नमोचा हप्ता घेत आहेत। यासाठी आता सर्व पडताळणी सरकारने सुरू केलेली आहे। तर तुमचा हप्ता कधी मिळणार याची तारीखसुद्धा तुम्हाला सांगणार आहे, परंतु सरकारच्या माध्यमातून तुमच्या अर्जाची पडताळणी देखील सुरू झालेली आहे। तर या ठिकाणी काय करण्यात येत आहे बघा, लक्ष देऊन बघा। आता शेवटच्या पात्रतेमधून जवळपास जास्त शेतकरी यामधून वगळण्यात देखील येणार आहेत। त्यामुळे फक्त 2 मिनिट तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा। या ठिकाणी बघायचं आहे बघा, PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना याचा जो हप्ता वाढवण्यात आला आहे तर तो आता कधी मिळणार याची तारीख तुम्हाला लगेच सांगणार आहे। परंतु यामध्ये ज्या पात्रता सरकारने लावल्या आहेत त्याचं बघणंसुद्धा अतिशय गरजेचं आहे, अन्यथा तुम्हीसुद्धा या योजनेच्या माध्यमातून कायमचं वगळलं जाऊ शकता। दुसरी पात्रता बघा, आता सरकार तुमचं उत्पन्न चेक करणार आहे। 2025 मार्च आणि 24 तारखेला 19 हप्ता PM किसान योजनेचा हप्ता या खात्यामध्ये मिळाला, तर यामध्ये अनेक शेतकरी गैरप्रकारात करताना आढळून आलेत। म्हणजे त्यांचं उत्पन्न 10 लाख ते 15 लाख इतकं असतानासुद्धा, अनेक प्रकारे जास्तीत जास्त उत्पन्न असतानासुद्धा अनेक शेतकरी PM किसान योजनेचा लाभ घेतलेत। तसेच सर्वात मोठा गैरप्रकार तो म्हणजे शेतकऱ्यांनी डायरेक्ट वेळोवेळी बँकेचे खाते 15 हप्ते एकट्यानेच घेतले आहेत। तर 15 हप्ते घेतलेले म्हणजे काय, तर एका शेतकऱ्याने बघा 15 शेतकऱ्याचे एकदम त्याच एका शेतकऱ्याने 15 हप्ते घेतले आहेत। आता हा गैरप्रकार सरकारच्या लक्षात आले नाही, तुमच्या अर्जाची छाननी सुरू झाली आहे, अनेक शेतकऱ्यांनी यामधून बाहेर काढलं जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला पात्रता सांगतोय, काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। या पात्रतेमध्ये तर तुम्ही नाही बसलात तर PM किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाही। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर या अर्जाच्या पडताळणीसाठी तुम्ही जर नाही बसला तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। त्यामुळे बघा, सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी PM किसान योजनेचा हप्ता मिळणार, उद्या मिळणार हा अफवा देखील पसरू लागलेत, परंतु या अफवेवर कुठे आहेत त्यापासून सावध राहायचं आहे। फिक्स कोणत्या तारखेला PM किसान योजनेचा हप्ता आहे, तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता फिक्स कोणत्या तारखेला 100% मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगण्यात येणार आहे। त्यासाठी लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून आता पहिली पात्रता जी तुम्हाला सांगितले ते म्हणजे रेशन कार्ड तुम्हाला तपासलं जाणार आहे। त्यानंतर दुसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे, ते म्हणजे तुमच्या घराचं उत्पन्न सगळं चेक केलं जाणार आहे। तो हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर नमोचा आणि PM किसान योजनेचा हप्ता आहे तो तुम्हाला बंद करण्यात येणार आहे। त्यासाठी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं जास्त शेवटची पात्रता या ठिकाणी सांगत आहे, सगळ्यात जास्त यामधून शेतकरी अपात्र होणार आहेत। तर शेवटची पात्रता बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा या ठिकाणी लक्षात ठेवा, शेवटची पात्रता तुम्हाला सांगणार आहे ते आहे, तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर ते आधार कार्ड जेव्हा तुमच्या PM किसान योजनेचा अर्ज भरताना किंवा नमो शेतकरी योजनेचा अर्ज भरताना तुम्ही जर आधार कार्ड तुमचं दिलं असेल तर तुम्हाला आता काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। तर अन्यथा तुम्हाला PM किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमोचा 7वा हप्ता देण्यासाठी सरकारला अडचण येऊ शकते, असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले। बघा शेतकरी मित्रांनो, हा हप्ता परंतु मिळेल, परंतु आताही त्यासाठी दुरुस्ती केल्यानंतरच मिळेल। तर बघा त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, या ठिकाणी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे, तुमच्यासाठी आता हप्ता वाढवला आहे, परंतु आता शेवटची पात्रता कायम लावली आहे। बघा आधार कार्डच्या बाबतीत आता बदल देखील करण्यात आला आहे, तो सुद्धा तुम्ही आता या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याचं आधार कार्ड काढून 10 वर्ष पूर्ण झाले त्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारने तातडीच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत। तर तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे। तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असेल, अपडेट करायचं म्हणजे नेमकं काय, त्यासाठी काय करायचं बघा शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, अपडेट करण्यासाठी आता काय करायचं, तुमचं आधार कार्ड आहे जे अत्यंत त्यावरती कधी तुमचं नाव वेगळं असतं, तुमची जन्मतारीख वेगळी असते, जन्मदाखल्यावरती नाव वेगळं असतं, पॅन कार्डवरती नाव वेगळं असतं, मतदान कार्डवरती नाव वेगळं असतं। तर आता या सरकार काय म्हणतंय, तुमच्या कागदपत्रावरती तुमचं नाव सगळ्यावरती सेम टू सेम आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे। म्हणजे पॅन कार्डवरती असू द्या, जन्माच्या दाखल्यावरती असू द्या, तर मतदान कार्डवरती असू द्या,
किंवा इतर कोणत्याही कागदपत्रावरती असू द्या, त्यावरती सेम टू सेम नाव असणं अतिशय गरजेचं आहे. हे तुम्ही एकदा चेक करायचं आहे, तरच तुम्हाला PM किसान योजनाचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. अन्यथा अडचण येऊ शकते. सरकारचं म्हणणं असं आहे की कारण शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा अर्ज आहे तो आता पूर्णपणे पडताळणी करणार आहेत. तर पडताळणी म्हणजे काय, तर त्याची तपासणी होणार आहे. तपासणी कोण करणार आहे, तर ते एक मशीन आहे. ती मशीन म्हणजे तुमच्या अर्जाची पडताळणी करणार आहे. तर ह्या तपासणी केलेलं तर अर्ज चेक करताना माणसं होती की मग आता काय करत होते, तुमचे जे अर्ज आहेत त्यामध्ये थोडीशी चुकी जर असली तर ते माफ केलं जायचं. परंतु आता माणसं चेक करणार नाहीत, तर डायरेक्ट मशीन चेक करणार आहे. आणि मशीन चेक करत असताना अर्जामध्ये तुमचं नाव वेगळं असलं, आधार कार्डवरती पॅन कार्डवरती नाव थोडं वेगळं असलं तर डायरेक्ट तुमचा अर्ज बाद करण्यात येणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आधार कार्डवरती तुमचं नाव सेम टू सेम आहे का, जन्मतारीख सेम टू सेम आहे का, जन्माच्या दाखल्यावरती तसेच आहे का, तसेच तुमचं आधार कार्डवर पॅन कार्डवर मतदान कार्डवरती रेशन कार्डवरती सगळ्यावरती सेम टू सेम आहे का, हे चेक करायचं आहे. समजा नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर आधार कार्ड जे आहे ते अपडेट करायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आधार कार्ड बनवून मिळते, त्या ठिकाणी जायचं आहे आणि तुम्हाला 2 ते 3 तासामध्ये आधार कार्डवरील आणि जन्माच्या दाखल्यावरील काही तुमची नावं आहे ते तुम्हाला जी जन्मतारीख आहे ते सेम टू सेम करायचे. तर अशी तुम्हाला चेक करून तुम्हाला त्या ठिकाणी दुरुस्त करून मिळते. ही सर्वात मोठी अपडेट तर या ठिकाणी आता मिळून जाणार आहे. तर राहिला विषय तुम्हाला कधी येणार आहेत, तर बघा सरकारच्या माध्यमातून सूत्राकडून माहिती अशी मिळते की तुम्हाला जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात PM किसान योजना आणि नमोचा हप्ता एकत्र मिळणार आहे. परंतु यामध्ये राहिला एक प्रश्न, तुमच्यामध्ये प्रश्न पडला असेल की नेमकं वाढवून मिळणार आहे का, तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो सरकारच्या माध्यमातून आता सूत्राकडून समजतं की आता तुमचा हप्ता वाढवण्यात येणार आहे. शेतकऱ्याच्या गरजा बघून, ही वाढती महागाई बघून आता सरकार डायरेक्ट हप्ता वाढवण्यात येणार आहे याचा विचार देखील करते असं समजतंय. परंतु हप्ता वाढवण्यात येणार का याबद्दल अद्याप माहिती आलेली नाही. परंतु आता लवकरच तुमचा हप्ता या ठिकाणी वाढवून मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण वाढती महागाई लक्षात घेऊन सरकार आता शेतकऱ्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करत आहे असं सुद्धा सूत्राकडून मिळते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या संभाजी अर्जुन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.